नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. जानकी आता ऋषिकेशला स्वतःच्या हाताने जेवण भरवत असते. ऋषिकेश फार त्याच्याकडे अगदी केविलवाण्या नजरेने बघतो आणि ती तर अगदी रडवेली झालेली असते. रडतच असते जानकी आणि रडता रडता त्याला खायला भरवत असते. ती आता खूप रडायला लागते आणि म्हणते, ऋषिकेश नक्की ठीक आहात ना हो तुम्ही? ऋषिकेश म्हणतो, जानकी तू काळजी करू नको, मी ठीक आहे, मला काही झालेलं नाहीये, बरं वाटतंय मला. तू एवढी हळवी होऊ नकोस ना गं, मला काहीच होणार नाहीये, मी तुम्हाला काही होऊच देणार नाहीये, तर तुम्हाला काय होणार आहे ऋषिकेश? एकमेकांना आयुष्यभर साथ द्यायचं वचन दिलंय आपण, असं मध्येच कसं काय होऊ देणार मी? आहे ना तुझ्यासोबत, मग का रडतीयस, का हळवी होतीयस? रिलॅक्स जानकी. तिला फार वाईट वाटलेलं असतं, ती खूप रडत असते, कसं बसं स्वतःला सावरते आणि ऋषिकेशला खायला घालत असते. जानकी म्हणते, जेव्हा जखमी अवस्थेत बघितलं ना, काळजामध्ये अगदी धस्स असं झालं होतं बघा, काय करू आणि काही नाही काही सुचत नव्हतं ऋषिकेश. तुमची अवस्था बघितली आणि नको नको ते विचार आले, आता काय होणार नाही ना, मग काय करायचं? ऋषिकेश मध्ये मला काहीच होणार नाहीये. जानकी उगाच कशाला काय विचार करतेयस ग? अशी बोलतोय ना मी व्यवस्थित आहे, मग काय व्हायला लागलंय मला? तू रिलॅक्स हो बरं जानकी प्लीज. काय जानकीचे म्हणजे डोळ्यातलं पाणी खाली आलेलं असतं, स्वतःच्या हाताने पुसतो आणि प्लीज प्लीज रडू नको जानकी, मी व्यवस्थित आहे ना, मग कशाला काळजी करतेय? त्या डोळ्यातले अश्रू मला बघवत नाही, तुला माहिती ना, मग का ते अश्रू येऊ देतीस ग तू? प्लीज प्लीज जानकी शांत हो, काही एक झालेलं नाही आणि काही होणार सुद्धा नाहीये. घडायचं ते घडून गेलंय ना, कशाला त्याच त्याच गोष्टींचा विचार करते? दे की सोडून. इकडे ऐश्वर्या अवंतिका असती. ऐश्वर्या पटकन अवंतिकाला सांगून टाकते, जे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही मिळवलं होतं ते शर्वरीने डिलीट मारलंय आणि मिळवून डिलीट सुद्धा केलं. इतकी हुशार आहे ती शर्वरी. अवंतिकाला तर धक्काच बसतो. फुटेज मिळवलं कसं ऐश्वर्या? अवंतिका ऑब्वियस, तुम्ही जे पेनड्राईव्ह मधनं फुटेज आणलं तेच पेनड्राईव्ह तिने मिळवलं, ते फुटेज डिलीट केलं, बस सिंपल. अगं ती फार फार हुशार आहे ग ती शर्वरी. आपण कुणीही नसताना जानकीच्या रूम मध्ये गेली असणार आणि तिथून आणलं असणार. ऐश्वर्या म्हणते, नाही मला नाही वाटत तिने जानकीच्या रूम मधनं आणलंय. मग कसं मिळवलं? ऋषिकेश दादांकडनं पेनड्राईव्ह मिळवलंय तिने. आता अवंतिकाला तर धक्काच बसतो की हे काय ऐकते, ऋषिकेश दादांकडे पेनड्राईव्ह गेलो आणि ते तिने मिळवलं. शर्वरीने स्वतः कबूल केलं, दादांवरती हल्ला तिनेच केलाय आणि पेनड्राईव्ह तिने मिळून सगळं काही डिलीट करून टाकलंय. के दादाला ते हॉस्पिटलमध्ये जे काय झालं त्याबद्दल सगळं कळलं आणि मग ते शर्वरीने पेनड्राईव्ह मिळवलं आणि ऋषिकेश दादांवर जीव घेणा हमला केला. कळतंय का? अगदी स्पष्ट या. शर्वरीचं सत्य सगळ्यांच्या समोर दादा आणणार या भीतीने तिने बरोबर दादांवर हमला करून ते सगळं डिलीट मारून टाकलं. आता ऐश्वर्याने जे काय घडलंय, जे काय होत होतं ते सगळं काही अवंतिकाला सांगून टाकलेलं असतं. यांना शंका कुशंका यायच्या आधी सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतात. सगळं काही डिलीट मारून टाकलंय. आता कोणत्याच गोष्टीचा काही एक पुरावा नाहीये. अवंतिका कळतंय का? अवंतिका मध्ये एक्झॅक्टली ऐश्वर्या ते तो प्रॉब्लेम आहे ना. परत आपण शून्यावर आलो, शून्यापासून आपल्याला सुरुवात करायची. ऐश्वर्या आपल्या हातात काहीच राहिलेलं नाही. ऐश्वर्या प्रत्येक वेळेला शर्वरीताई आपल्यापेक्षा 2 पावलं पुढे कसे असतात ग? काही झालं की त्या पुढे, काही झालं की त्या पुढे. एवढंच नाही तर या वेळेला जानकी वहिनींवर डायरेक्ट आरोप लावलाय की स्वतःच्या नवऱ्याला यांनीच मारण्याचा प्रयत्न केला. इतक्या खालच्या पातळीला गेली ती शर्वरी. बघ की किती घाणेरडेपणाने बघती ग ऐश्वर्या. अवंतिकाला आणि ऐश्वर्याला इतका राग येत असतो या शर्वरीचा, पण दोघी सुद्धा काहीच करू शकत नसतं. ऐश्वर्या म्हणते, अवंतिका आपल्याला काहीतरी करायला लागणार आहे, पण चल आता बराच वेळ झाला, मी बाहेर आहे, ती यायची तोपर्यंत मी इथून निघून जाते. अवंतिका म्हणते, ताईंच्या नकळत नानांच्या रूम मध्ये जाऊन नानांचा फोन मिळतोय का तेवढं बघ ऐश्वर्या प्लीज प्लीज. नाना गेल्यानंतर नानांचा फोन आईने घेतला असेल. ऐश्वर्या आता निघून गेलेली असते. अवंतिकाशी बोलते आणि ऐश्वर्या बरोबर तो फोन शोधण्यासाठी तिथून निघून गेलेली असते. आता ऋषिकेशला पोटभर असं तिने जेवण भरवलेलं असतं. ऋषिकेश म्हणतो, बास जानकी आता बास, नकोय मला. आता ऋषिकेशला पोटभर असं जेवण भरवलेलं असतं. जानकीने पाणी वगैरे दिलेलं असतं आणि आता निवांत म्हणते, ऋषिकेश तुमच्या बरोबर काय घडलंय मला सांगताय का तुम्ही, आणि अगदी डिटेलमध्ये खरं खरं सांगा. ऋषिकेश म्हणतो, बाजार समितीकडे यायला निघालो तेव्हा रस्त्यावर एक माणूस पडलेला दिसला, मला वाटलं ऍक्सिडेंट. ऋषिकेश म्हणतो, बाजार समितीकडे चाललो, तो माणूस जखमी अवस्थेत बघितल्यावर मी गाडी थांबवली. त्याला बघ उचलायला गेलो मी, तर तो अजून दुसरा आला आणि दोघांनी माझ्यावर हमला केला. मला मारत होती, मी त्यांना मारत होतो. तेवढ्यात काय समोरून एक व्यक्ती आला, जोरात माझ्या डोक्यावर त्याने रॉड मारला की मी जमिनीवर कोसळलो. त्याने रॉड माझ्या डोक्यात घातल्या घातल्या मी जमिनीत कोसळलो. त्यानंतर मी बेशुद्ध झालो. मग मला काहीही आठवत नाहीये. जानकीला खूप धक्का बसलेला असतो, पण जानकी एक गोष्ट माझ्या लक्षात आली, तू जे म्हणते ते अगदी बरोबर आहे. जानकी मध्ये कसलं आणि काय? नानांचा खून झाला त्या दिवशी शर्वरी नानांच्या म्हणजे ज्या नाना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्या हॉस्पिटलमध्ये शर्वरी रात्री आली होती, तेही तोंड लपवून. जानकी म्हणते, हो पण हे तुम्हाला कसं कळलं? अगं प्रेझेंटेशनसाठी मला मीटिंगला पेनड्राईव्ह हवा होता, तो मी शोधत होतो, मला सापडत नव्हता. ड्रॉवरमध्ये एक सापडला, तर मग याच्यामध्ये नेमकी काय म्हणून मी अगदी लॅपटॉपला कनेक्ट करून बघितलं. त्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज होतं की शर्वरी तोंड लपवून नानांच्या तिथे हॉस्पिटलमध्ये आलेली असते, तोंड लपवलेलं असतं. ती आली आणि परत जाण्याचा व्हिडिओ वगैरे काहीच नाही, ती फक्त आली एवढंच त्याच्यामध्ये दिसतंय. आणि मग माझ्या लक्षात आलं की तू जे सांगतीये शर्वरी नानांचा खून केला ते अगदी कन्फर्म आहे.
आता मला सगळ्याच गोष्टींची खात्री पटली आहे जानकी, तू जे सांगत होती ना ते सगळं खरं होतं. हो, तेवढ्यावर मी थांबलो नाही. लॅपटॉप पॅनड्राईव्ह वगैरे पॅक केलं आणि डायरेक्ट शर्वरीच्या रूममध्ये गेलो. तिला मी जाब विचारला की त्या रात्री तू नानांच्या रूममध्ये काय करत होतीस. तेव्हा अगदी ततमम्म करायला लागली, उडवाउडीची उत्तरं द्यायला लागली ती. सरळ सरळ तिने नकार दिला, उडवाउडीची उत्तरं दिली आणि अगदी ती घाबरली आहे, ती खोटं बोलती, तिच्या चेहऱ्यावरनं अगदी स्पष्ट मला दिसत होतं. त्यामुळे जानकी तू जे म्हणत होती ते 100% खरंही असू शकतंय. जानकीला ऋषिकेशने जे काय सांगितलंय ते सगळं ऐकून जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. इकडे आता शर्वरी नाटकं करत असते. सुमित्राला गोळ्या वगैरे देते, फार तिची काळजी असं दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि सुमित्रा गोळ्या घेऊन झाल्यावर म्हणते, तुलाच माझी काळजी आहे ग शर्वरी, तुलाच माझी काळजी आहे. ती म्हणते ठीक आहे ठीक आहे, घेतली ना गोळी. सुमित्रा म्हणते, तो जरी माझा सावत्र पोरका असला ना शर्वरी, त्याला सावत्र मी कधी मांडलाच नाही. कधीच त्याला सावत्र मांडला नाही किंवा कशी वागणूकही दिली नाही. आणि हो, मी कितीही घालून पाडून बोलले, त्याला काहीही बोलण्याचा प्रयत्न केला, त्याने सुद्धा कधीच ते मनाला लावून घेतलं नाही आणि अगदी माझ्याशी व्यवस्थित सख्या आईसारखा तो वागला. खूप सारं प्रेम केलं आणि तुम्ही मुलांनी सुद्धा त्याला तेवढंच प्रेम दिलं. तुम्हाला सुद्धा तो किती प्रेम करतो, हो नाही? आम्ही सुद्धा तो आमचा सावत्र भाऊ अशी वागणूक तर कधी दिलीच नाही ना ग. हो ना गाय, आम्ही कधी वागलो माहिती आहे मला शर्वरी, तुम्ही सांगण्याची गरज नाहीये. मोठा भाऊ सख्खा भाऊ म्हणून असे मिळून मिसळून राहिलात, खूप चांगले वागला, त्याच्याशी मला कळतंय ना ग सगळं. पण शर्वरी एका गोष्टीचं टेन्शन येतंय, काळजी लागून राहतीये. कोणी त्याच्यावर हमला केला असेल ग, कुणी हा त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला असेल, कुणी इतक्या नालायकपणाने इतक्या खालच्या पातळीला जाण्याचा प्रयत्न केला असेल. तेवढ्यात ऐश्वर्या दारात येते आणि शर्वरीने असं पटकन बोलून जाते. शर्वरी इतकी घाबरते, ताडकन अशी उठते सुमित्राच्या जवळून आणि डायरेक्ट लांब जाऊन उभी राहते. ऐश्वर्या, मी कशाला दादाला मारीन आणि मी कशाला दादाला जीव घेणं हमला करेन आणि मुळात दादाला मारावं असा माझा आणि त्याचा संबंध काय? त्याला मी कशासाठी मारेन सांग बरं. ऐश्वर्या म्हणते, तू तू ऋषिकेश दादावर हमला केला असं मी कधी म्हटलं? मी तुला शर्वरी अशी हाक मारली. अरे बापरे, मग ऐश्वर्या स्पष्ट बोलता येत नाही का? म्हणजे तुझा आणि आईंचा विषय काय चाललाय मला कसं कळणार आहे? मी अगदी सहजच शर्वरी असा आवाज दिला, तुमचं काय बोलणं चाललंय मला काहीच माहित नाहीये. आणि हो, मग तू आवाज कशाला दिला सांगतीस का जरा? हो, ते सांगायला आलीये मी. किचनमध्ये अवंतिका आहे आणि तू जरा आजचे दिवस पोळ्या कर. कारण मी जर किचनमध्ये गेले पोळ्या करत बसले तर ती अवंतिका लेक्चर देऊन 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 माझं डोकं अगदी भंडावून सोडेल. त्यामुळे मी काय पोळ्या वगैरे करणार नाहीये. आपल्या सगळ्यांच्यासाठी तू पोळ्या बनव प्लीज, रिक्वेस्ट करते ग मी. शर्वरी म्हणते, हो हो, ती घाबरलेली असते. करते की मी पोळ्या करायला कधी नाही म्हटले. आणि शर्वरी एका मिनिटात आता पळतच किचनमध्ये आलेली असते, कारण तिला तिथून ऐश्वर्यापासून लांब व्हायचं असतं. थोडक्यात अडकली की काय असं तिला वाटलेलं असतं. ऐश्वर्यापासून निघते आणि किचनमध्ये येते. तोपर्यंत अवंतिका पटापट पटापट डबा भरत असते आणि ती आता बॅग घेऊन निघणार असते. तेवढ्यात म्हणते, कसं आहे ना शर्वरी ताई, मी जरा हॉस्पिटलमध्ये जाऊन एवढा जेवणाचा डब्बा देते. नको जाऊ अगं, म्हणजे नको जाऊ, दगदग होईल ना 2 जीवांशी आणि अशा याच्यामध्ये दगदग करणं चांगलं नाहीये ना. कशाला जाते आणि दगदग करते? काय करायचे डब्बा बिब्बा घेऊन जायची? नाही नाही, कसली दगदग आणि कसलं काय हो. आत्ता जाते आणि आत्ता येते बघा. कसं आहे ना शर्वरी, तू ऐकत नाही, अजिबात ऐकत नाही. नाही म्हटलं ना तरी तुला जे करायचंय ना ते तू करते म्हणजे करतेच. काय ऐकत नाहीये तुझं तुला माहिती आहे का? असं का म्हटले? अगं, तुला नको जाऊ म्हटलं तर मग नाहीच जायचं ना. म्हणूनच सौमित्र दादा आणि तुझ्यामध्ये खटके उडतात आणि तुमचं पटत नाही. इतकं भांडण होतं फक्त आणि फक्त तुझ्या या स्वभावामुळे. तू सौमित्र दादाचं काही ऐकत नाही ना, तू हट्टीपणा करते ना, म्हणून तुमच्या नवरा बायकोमध्ये काहीच चांगलं नाहीये, काहीही टिकत नाहीये. बरोबर ना? शर्वरी माणसं, आमचं रिलेशन कसं ठेवायचं, काय ठेवायचं मी बघेन की. आमच्या रिलेशनच्या बाबतीत तुम्ही कशाला पंचायती करताय? आणि हो, आमच्या नवरा बायकोचं नातं कसं जपायचं, कसं टिकवायचं आम्ही बघू ना. नवरा बायकोच्या नात्यात तुम्ही पडणार आहे कोण हो? आणि नवरा बायकोमध्ये पडू नये इतकं सिंपलही तुम्हाला कळत नाही. कसं आहे ना शर्वरी ताई, तुम्ही तुमचं तुमचं बघत जा, माझ्या याच्यामध्ये नाक खुपसायला जाऊ नका. तुम्हाला हवं तेवढं करा, बाकी मला काही शहाणपणा शिकवायला जाऊ नका. अवंतिका शर्वरीला इतकी बोलते आणि डबा घेऊन तिथून तन करत शर्वरी निघून गेलेली असते. आता शर्वरी तर डबा घेऊन निघून गेलेली असते, तेही तन करत. हे मात्र शर्वरीला अजिबात आवडत नाही की अवंतिका माझ्या नाकावर टिचून डबा घेऊन गेलीये. ती म्हणते, ही जानकीची चमची आहे ना, तिचा बंदोबस्त करायला लागणार म्हणजे करायला लागणार. अगदी काहीही झालं तरी जानकीची चमची ना, हिला रस्त्यातनं बाजूला करतेच मी. फार मध्ये फडफड करते ना, हिची फडफडच बंद करून टाकते म्हणजे जानकी एकटी राहणार. हिच्यामुळे जानकीला लढायला बळ येतं ना. आणि चपात्या
अगदी रागारागाने तावा शर्वरी चपात्या करत असते, कारण काहीही करून तिला त्या करायचे असतात, कारण ऐश्वर्याने सांगितलेलं असतं. तर आता ऋषिकेश जानकीला म्हणतो की मी शर्वरीशी बोललो. ती म्हणते मी फक्त नानांना भेटायला गेले होते. जानकी म्हणते हो का, फक्त नानांना भेटायला गेली होती. ऋषिकेश तुम्हाला स्पष्ट सांगते आणि नीट सांगते, सगळ्याच्या मागे शर्वरी वंशांचाच हात आहे. तिनेच सगळं काही केलंय, तिनेच नानांना मारलंय. ती खोटं बोलतीये तुमच्याशी. त्या रात्री इतक्या उशिरापर्यंत तोंड लपवून नानांच्या हॉस्पिटलमध्ये जायची काहीच गरज नव्हती. त्या रूमपर्यंत ती कशासाठी गेली? तिनेच नानांना मारलंय, मी ठामपणे आणि अगदी खरं खरं सांगतेय. त्यामुळे ऋषिकेश ती काहीही बोलू दे, कितीही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू दे, नानांचा खून तिनेच केला. मी हे खात्रीशीर 100% गॅरंटीने सांगतेय. आणि ऋषिकेश तुमची जी अवस्था झाली आहे ना, ती दुसरं तिसरं कोणी नाही, तर शर्वरीने केलवली आहे. तिच्या गुंडांना फोन लावून तुम्हाला मारलंय तिने, फक्त आणि फक्त तुमचं तोंड बंद करायचं ना म्हणून. का तर तुम्ही तिला म्हटला होता खरं खरं नाही सांगितलं तर संध्याकाळी सगळ्यांच्या समोर मी तुला जाब विचारेन. त्यामुळे ती घाबरली आणि संध्याकाळी तुम्ही जाब विचारणार, सगळ्यांना पुरावा दाखवणार, म्हणून स्वतःला वाचवण्यासाठी तिने तुम्हाला अर्धमेलं केलंय. डायरेक्ट तिने मारलं नाही, पण तुम्हाला अद्दल घडावी, तुमचं तोंड बंद राहावं इथपर्यंत तुम्हाला मारलंय. कळतंय का? फक्त आणि फक्त शर्वरीमुळे तुम्ही आज या अवस्थेत आहे. त्यामुळे त्या शर्वरीवर अजिबात विश्वास ठेवायचा नाहीये. शर्वरी वंश कोणत्याही थराला जाऊ शकता. कळतंय का? तुम्ही म्हणाला ना संध्याकाळी मी सगळ्यांच्या समोर तुला जाब विचारणार, म्हणून त्या ह्या वागल्या. मी एवढं गॅरंटीने तुम्हाला सांगते, तिनेच तुमची ही अवस्था केली. तुम्ही त्यांना जाब विचारला हे घरातला कोणालाच माहित नाहीये, बरोबर ना? मग तिने तुमचंच तोंड बंद केलं की परत तुम्ही कोणाला काही विचारणार नाही आणि ती कशात अडकणार नाही. फार हुशार आहे ती, हुशारीने सगळं काही करते, म्हणून ती अडकत नाहीये. याच गोष्टीचा तिने फायदा घेतला, कोणाला काही माहित नाहीये. आणि तुमच्या या अवस्थेला मला जबाबदार ठरवलंय की जानकीने ऋषिकेश दादाला मारलंय फक्त पैसे द्यायला लागू नये म्हणून. पैशांसाठी स्वतःच्या नवऱ्याचा जीव घ्यायला लागली जानकी बहिणी, असं आईंच्या मनात भरवलंय. आणि आता सगळ्यांच्या मनात तिने तेच भरवायला सुरुवात केली. फक्त आणि फक्त जानकी कारणीभूत या सगळ्या गोष्टींना. ती शर्वरी ऋषिकेश काहीही करू शकते. आणि आता तर तिने फार अवघड केले. आपल्या नवरा बायकोंमध्येच भांडणं लावायला सुरुवात केली तिने. ती काहीही करू शकते ऋषिकेश, विश्वास ठेवा. जानकीने ऋषिकेशला आता स्पष्ट सांगून टाकलेलं असतं की शर्वरी काय चीज आहे किंवा ती काय काय करू शकते. ऋषिकेश म्हणतो काय हो, आईंचा सुद्धा गैरसमज झाला. आई सुद्धा माझ्यावर चिडलात आणि रागाने घरी निघून गेला. त्यावर हात सुद्धा उचलला त्यांनी आणि शर्वरी आली, नाटकं केले, त्यांचा हात जागेवर थांबवला आणि तिला मारू नको असं म्हटली. सगळ्यांच्या समोर फार शहाणी ठरली ती. आई तिच्यामुळे मला मारायला सुद्धा लागल्यात. जानकी तू काय बोलतेस? हो ऋषिकेश, हे सगळं असं असंच घडत गेलंय. आणि काय ग, शरूने तुझ्यावर हा आरोप केला तेव्हा आई तिला काहीच बोलली नाही का? सांग बरं. जानकी तू काळजी करू नको ना, या विषयावर मी आईशी नक्की बोलेन आणि तिचा गैरसमज दूर करेन. ऋषिकेश तुम्ही काहीही गरज नाहीये बोलण्याची, प्लीज तुम्ही बोलायला जाऊ नका. मी शर्वरी वंशांवर डायरेक्ट आरोप केला की ऋषिकेशला तुम्हीच मारलाय, तुमचाच हात आहे, म्हणून त्या चिडल्या आणि म्हणून त्या मला मारायला लागल्या. त्यांची काही चूक नाहीये, तुम्ही अजिबात त्यांना विचारायला जाऊ नका प्लीज. असंही ऋषिकेश कोणत्याही आईला आपल्या मुलीबद्दल वाटेलच. आणि आपल्या मुलीवर किती प्रेम आहे, म्हणजे शर्वरीवर आईंचं किती प्रेम आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे तिच्या विरोधात ते एक सुद्धा शब्द ऐकून घेणार नाहीच आहे. म्हणून त्याने रागाच्या भरात, भावनेच्या भरात माझ्यावर हात उचलला. असू द्या ना ऋषिकेश, काय हरकत नाहीये. फक्त गैरसमज झालाय ऋषिकेश, बाकी काहीही नाही. तेवढ्यात आता सिस्टर आलेली असते. जेवण झालं असेल, त्यांना आराम करू द्या, तुम्ही उठा आणि बाहेर जा. आता सिस्टर जानकीला म्हणते इथून उठायचं आणि बाहेर जायचं, त्यांना आरामाची गरज आहे, त्यांना आराम करू द्या. मला औषध वगैरे द्यायचं, तुम्ही जरा बाहेर थांबा. जानकी म्हणते हो हो मी बाहेर आहे, द्या त्यांना औषधं. जानकी आता बाहेर बसलेली असते, कारण सिस्टरला औषध वगैरे द्यायचं असतं ऋषिकेशला. जानकी बिचारी बाहेर येऊन बसते आणि विचार करत असते, ती काय शांत बसलेली नसते. तेवढ्यात काय तिथे अवंतिका आलेली असते डब्बा घेऊन. आणि अवंतिका जवळ येऊन बसते तरी जानकीचं लक्ष नसतं, इतकी विचारामध्ये ती हरवलेली असते. तिचं लक्षच नसतं. अवंतिका म्हणते बहिणी दादा बरे आहेत का? तिचं लक्षच नाही. ती जेव्हा तिला हात लावते, हलवते, अगं अवंतिका तू कधी आलीस? मी कसला विचार करताय एवढा? ऋषिकेशला माहिती आहे की शर्वरीने नानांच्या म्हणजे खून केला किंवा नानांना मारण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आली होती. त्यांनी तो पेनड्राईव्ह बघितलाय. कामासाठी ते पेनड्राईव्ह शोधत होते, त्यांना आपलाच पेनड्राईव्ह मिळवला. त्याने लॅपटॉपमध्ये चेक केलं, काय तर बघितलं की शर्वरी नानांच्या हॉस्पिटलमध्ये गेली आहे. नानांना मारण्यासाठी गेली की कशासाठी गेली हे नाही कन्फर्म, पण ती रूममध्ये इतक्या रात्री हॉस्पिटलला का गेली तेही तोंड बांधून. तेव्हा मात्र त्यांना संशय आला आणि त्यांनी डायरेक्ट शर्वरीला जाऊन प्रश्न विचारला आणि तिने उडवाउडीची उत्तर दिली आणि फार चिडली. बहुतेक ऋषिकेशला शर्वरीनेच मारले किंवा मारण्याचा प्रयत्न केला. अवंतिका म्हणते एक्झॅक्टली. ऐश्वर्याचं म्हणणं बरोबर होतं. ऐश्वर्या सांगतच होती की तिने स्वतःच्या तोंडून कबूल केलंय, ऋषिकेश दादांवर हमला तिनेच केलाय. सांगितच होतं की शर्वरीचा हात आहे ऋषिकेश दादाला मारण्यामागे आणि सगळं काही तिने मुद्दामून केलं. हो अवंतिका, एक्झॅक्टली हे खरंच आहे. शर्वरीनेच यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि यांच्यावर हमला तिनेच केलाय, हे खरं आहे आणि अगदी खरंच आहे. ऋषिकेश सगळ्याचा जाब विचारायला शर्वरीला तिच्या रूममध्ये गेले, तिला सगळं सांगितलं. हॉस्पिटलमध्ये इतक्या रात्री नानांच्या तिथे कशाला गेली होती, किंवा नानांना भेटायचं तर दिवसा का नाही भेटली, तुझं काय कारण होतं रात्री जायचं,
सगळ्या सगळ्या गोष्टींबद्दल तिला विचारलं तर तिने अगदी उडवाउडीची उत्तरं दिली आणि मुळात म्हणजे मी तिथे गेलीच नाही या गोष्टीला तिने नकार दिला. आणि मग तर काय, अगदी 5-10 मिनिटात ऋषिकेशचा ॲक्सिडेंट झाला. हे सगळ्याला तीच कारणीभूत आहे आपल्याला माहितीच आहे. आणि ऋषिकेशला सुद्धा खात्री की तिनेच हे केलंय. ऐश्वर्याने सांगितलंय, शर्वरीने त्या पेनड्राईव्ह मधलं फुटेज डिलीट करून टाकलंय. ऐश्वर्याने निरोप दिलाय, आपल्याकडे काहीच पुरावा नाहीये. सीसीटीव्ही फुटेज तिने डिलीट मारलाय. जानकीला जब्बर असा धक्का बसलेला असतो की ही शर्वरी काहीही करू शकते, कुठच्याही थराला जाऊ शकते. कोणी काही बोलू नये, कोणी काही तोंड उघडू नये म्हणून ही शर्वरी काहीही करू शकते, कोणत्याही थराला जाऊ शकते. कळतंय का जानकी वहिनी? ती आता काहीही करणार फक्त स्वतःची कातडी वाचवण्यासाठी. दुसऱ्याचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. ऑलरेडी 2 जीव तर तिने घेतलीच आहे. त्यामुळे वहिनी आपल्याला फार सांभाळून काम करायला लागणार. ती शर्वरी काहीही करू शकते, कोणत्याही थराला जाऊ शकते. जानकी म्हणते, हो अवंतिका, तुझे बोलती ते मला पटतंय बरं. अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं. थोडक्यात निभावलं, फार काय झालं नाही दादांना. तिने जर जीवे मारण्याचा प्रयत्न केला असं दादा आपल्या हाती लागलेच नसते. ती शर्वरी काही करू शकते. खूप खूप अलर्ट राहायला लागणारी बहिणी. अवंतिकाला सुद्धा आता शर्वरी काय हे उघडपणे कळालेलं असतं. ती जानकीला म्हणत असते की तिच्यापासून खूप खूप जपून राहायला लागणारी बहिणी आणि इतकी काळजी घ्यायला लागणार आहे की बस. नशीब आहे आपलं. अवंतिका, तुला एक गोष्ट सांगायची आहे. एका अननोन नंबरवरून मला फोन आला आणि नाणांच्या बद्दल किंवा नाणांचा खून कोणी केला ही माहिती जर हवी असेल तर तुम्ही माझ्याकडे या आणि 1 करोड रुपये द्या, मी सांगेन त्या पत्त्यावर. अवंतिका म्हणते, काय? हो. अवंतिका, नानांचा फोन आपल्याला काही करून मिळवायचा आहे, त्याला मी काही बोलणार. त्याने लगेच फोन बंद करून टाकला. पण आपल्याला मात्र नानांचा फोन काही केलं तरी मिळवायचा आहे, तुला कळतंय का? तेव्हा आता अवंतिका म्हणते, एक्झॅक्टली बहिणी, नानांचा फोन तर आपल्याला मिळवायचा आहे, अगदी काहीही झालं तरी. परत जर फोन लावला तर फोन लागतच नाहीये. आता लगेच अवंतिका म्हणते, आपण फोनचा ट्रेस करू शकतो 1 मिनिटात. अवंतिकाला की तिच्या ओळखीच्या माणसाला फोन लावते, अमका नंबर ट्रेस करा, सध्या लोकेशन कुठे मला एक्झॅक्टली सांगा. जानकी अवंतिका खूप टेन्शनमध्ये असतात. आता मात्र नंबर पाठवलेला असतो कारण लोकेशन तिला मिळवायचं असतं. अवंतिका म्हणते, हो एक्झॅक्टली आपल्या लोकेशन मिळेल, डोंट वरी बहिणी, अजिबात काळजी करू नका. बहिणी, ज्याने कोणी फोन केला त्याने खूप विचार करून केलं असणार आहे, बरोबर ना? हो, 1 करोड रुपये मागितले अवंतिका, सोपं नाहीये. नानांचा फोन जर मिळवायचा असेल तर एवढी रक्कम द्यायला सुद्धा तयार आहे मी. त्याने फॉर्मॅट केलं असेल, त्याने सगळं डिलीट मारलं असेल, त्याने ते फोन नसेलच, आपल्याला फसवण्यासाठी जर फोन केला असेल तर काय करायचं बहिणी? एवढी मोठी रक्कम दुसऱ्याला देऊन टाकायची आहे का? अवंतिका म्हणते, जानकीला एवढे पैसे कुठून आणणार आहोत, कळतंय का? एकदम एवढी रक्कम आपल्याकडनं कुठून येणार आहे? जानकी म्हणते, अवंतिका तू शांत हो ना. कसे मॅनेज करायचे एवढे मोठे पैसे, सांगा बरं तुम्ही. आपल्याकडे दागिने वगैरे असते तरी सुद्धा आपण दिलं असतं, पण आपल्याकडे काहीच राहिलेलं नाहीये. आता दागिने सुद्धा शर्वरीला दिलेत आपण, आपल्याकडे आहे का काहीच राहिलेलं नाहीये. जानकी म्हणते, काही करेन, कसेही करेन, पैसे मी मिळवेन आणि त्या माणसाला पैसे देऊन नानांचा मोबाईल घेईन म्हणजे घेईनच. जानकी म्हणते, अवंतिका, नानांचा फोन मिळाला की बरेच पुरावे आपल्याला मिळतील, मेसेज वगैरे मिळतील. काही करून शर्वरी काय हे सगळ्यांच्या समोर आणायचं असेल तर नानांचा फोन मिळणं फार फार गरजेचं आहे, कळतंय का तुला? या सगळ्या गोष्टींबद्दल ऋषिकेश दादांशी बोलला का नाही ग, त्यांच्याशी बोलायचं तेवढ्यात ती सिस्टर आली आणि तिने बाहेर काढून दिलं की त्यांची आरामाची वेळ झाली आहे, त्यांना औषध वगैरे देऊन झोपी लावायचंय. मग काय, मी बाहेर येऊन बसले आणि तू आली इथे. आणखी म्हणते, त्या मोबाईल मिळाला की आपल्याला सगळंच मिळणार आहे. त्या मोबाईलमध्ये काय काय आणि किती किती कसे कसे पुरावेत मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे काहीही करून तो मोबाईल आपल्या हाताला लागलाच पाहिजे. 1 करोड रुपये द्यायची वेळ आली तरी चालेल, पण आपण तो मोबाईल मिळवूया, प्लीज प्लीज ऐश्वर्या. अवंतिका, मला साथ द्या, आपण तो मोबाईल मिळवूया. अवंतिका म्हणते, ठीक आहे. ऐश्वर्या सुद्धा तिच्या पद्धतीने प्रयत्न करतीच आहे वहिनी घरी. मी सुद्धा बघते काही प्रयत्न होतात का माझ्याकडनं करणं. 1 करोड रुपये साधी गोष्ट नाहीये. अवंतिकाच्या मित्राने फोन लावलेला असतो. ती म्हणते, बोल की. मुळशीच्या बॉर्डरवर लास्ट लोकेशन येत आहे नानांच्या फोनचं. अनअवेलेबलच आहे तो, पण मुळशीच्या बॉर्डरवर येतो. लास्ट लोकेशन तेच आहे एक्झॅक्टली. आता स्टॉप लोकेशन तिथेच आहे. जानकी म्हणते, काय, मुळशीच्या बॉर्डरवर? हो. अवंतिका म्हणते, तिथेच फोन आहे नानांचा, आपल्याला तिथे गेल्याशिवाय फोन काय मिळत नसतो. इकडे आता ऐश्वर्या सुमित्राला झोपेपर्यंत तिथे बसलेली असते आणि सुमित्रा झोपली की नानांच्या रूममध्ये नानांचा फोन शोधायचा असतो, म्हणून सुमित्राच्या जवळ ऐश्वर्या बसलेली असते. सुमित्रा एकदाची झोपी जाते आणि ऐश्वर्या काय 1 मिनिटातच आता फोन शोधण्याचा प्रयत्न करते. पटापट पटापट ऐश्वर्या कपाटात इकडे तिकडे फोन शोधण्याचा प्रयत्न करत असते. ऐश्वर्याने तिच्या पद्धतीने सगळीकडे शोधाशोध केलेली असते. नानांचा फोन तिला कुठेच मिळालेला नसतो. ऐश्वर्याने एवढं शोधून सुद्धा तिच्या हाताला काहीच लागलेलं नसतं. फोन जर सापडला तर त्या शर्वरीचं खरं रूप सगळ्यांच्या समोर आणता येईल, पण तो फोनच सापडत नाही. शर्वरी आलेली असते आणि ऐश्वर्या फोन शोधायचे आता तिला कळतच नाही की शर्वरी सुद्धा येऊ शकते. ही शोधाशोध करते, तेवढ्याच शर्वरी येऊन उभी राहते. शर्वरी, डचकले ना मी, भूतासारखं कोणी येतं का? एवढं डचकायला काय झालं, काय शोधतीये? एअरबड हरवले, किती वेळची शोधतीये, म्हटलं इथे शोधावे आले की काय.
इथे कशाला येतील असं थोडी येऊच शकताय ना. पोळ्या तयार आहे, जेवायला येतेस का? ऐश्वर्या म्हणते हो मला भूक लागली, जेवण तर करायलाच पाहिजे. इकडे आता खूप घाबरलेली असते ऐश्वर्या, कारण शर्वरीने तिला जागेवर पकडलेलं असतं. आता काय करावं आणि काही नाही काही कळत नाही. जानकी आणि अवंतिका सुद्धा खूप टेन्शन मध्ये असतात, त्याही विचार करत असतात फोन कसा मिळवा. की म्हणते अवंतिका त्या माणसांना सांग फोन सारखा ट्रेस करत राहा, फोन चालू झाला की लोकेशन लगेच मिळेल. सगळं आपण ऋषिकेश दादांना सांगूच या. आपण सौमित्राला सगळं सांगितलं तर सगळं बरं होईल, कारण तुमच्या विरोधात तो केस करायला निघालाय. अगं केस केली तरी कोर्टात जाऊन निकाल लागायला फार वेळ लागणार आहे, त्यामुळे अवंतिका रिलॅक्स. नानांचा फोन मिळू की निकाल लागेपर्यंत वेळ आहे आपल्याला. ही करून फोन हा शोधायलाच हवाय. अवंतिका म्हणते जी सिच्युएशन तुम्ही फेस करताय खूप खूप अवघड आहे वहिनी, खूप खूप हिंमत ठेवायला लागणार. तुमच्याकडे कळत न कळतपणे तुमच्याकडे इतक्या गोष्टी शिकली वहिनी, काय सांगू तुम्हाला, मी खूप गोष्टी शिकली. ही करायची तयारी असते, कुठेही लढायचं, कुठेही काहीही करायची तयारी असते. तुमची खरंच हिंमत आहे ना कौतुक करण्यासारखी. दिलेला शब्द मोडायचं नाही, कर्तव्य निभवायचं, सगळं सगळं काय करायचं असतं आणि तुम्ही हे सगळं कसं मॅनेज करता, याच गोष्टीचं फार कौतुक लागतंय हो. अवंतिका खूप कौतुक करते जानकीचं, एवढ्या हिमतीने कशी लढते आणि सगळ्यावर मात ती कशी मिळवते, याच गोष्टीचं कौतुक लागत असतं आणि जानकीचं ती कौतुक करत असते. जानकी म्हणते अवंतिका आपोआप परिस्थिती येईन तसं तसं वागत गेलं की बरोबर सगळ्या गोष्टी सुचतात. मी काही वेगळं करत नाहीये ग, कर्तव्य जबाबदारी पार पाडायला लागणार ना अवंतिका, असं कसं म्हणतीये तू? हे मला जमणार नाहीये, तुम्ही सगळं मल्टी टास्क करताय, हा मला जमणं इम्पॉसिबल आहे, मला हे जमूच शकत नाहीये. तुम्ही कसं जमवताय तुमचं तुम्हाला माहिती वहिनी, आय एम इम्प्रेस नाव. तुमच्याकडनं इतकी शिकली मी, इतकी शिकली आहे ना गोष्टी की बस. तुम्ही हे सगळं कसं जमवता, कसं करता तुमचं तुम्हाला माहिती. पण खरंच त्याचा मात्र मला खूप अभिमान वाटतो. कोणत्याही गोष्टीत कोणत्याही परिस्थितीत कसंही असू दे, तुम्ही मात्र जिंकता आणि लढण्याची ताकद ठेवता, या गोष्टीचा खूप खूप अभिमान आहे मला. जानकी अवंतिका बोलत असतात हितगुज प्रेमाच्या गोष्टी, तेवढ्यात काय इन्स्पेक्टर आलेला असतो. मिसेस जानकी रणदिवे. जानकी अवंतिका घाबरतात आणि उभं राहतात. बोला ना इन्स्पेक्टर साहेब, ऋषिकेश रणदिवेच्या बाबतीत नक्की काय झालं, त्याच्यावर कुणी हमला केला, ही अवस्था कुणी केली, सगळ्याला कोण जबाबदार आहे, हे सगळं सगळं जाणून घ्यायचंय. आणि जानकी रणदिवे तुम्ही सगळं खरं सांगाल, काही न लपवता, ही अपेक्षा आहे मला. सांगाल ना तुम्ही? हो इन्स्पेक्टर साहेब, जे काय झालंय ऋषिकेशच्या बाबतीत मी सगळं काही तुम्हाला अगदी डिटेलिंग मध्ये सांगणार आहे, काहीच लपवणार नाही. त्यांनी त्यांच्यावर हमला केला त्या व्यक्तीचा आम्ही शोध घेतोय आणि त्याला योग्य ती शिक्षा, योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. जानकी म्हणते हो तुम्ही शोध नक्कीच घ्या. जानकी म्हणते तुम्ही ऋषिकेशशी बोलता का डायरेक्ट? ऋषिकेश तुम्हाला अगदी डिटेलिंग मध्ये सांगू शकताय. इन्स्पेक्टर म्हणतो ठीक आहे डायरेक्ट ऋषिकेश रावांशीच बोलतो, म्हणजे काय ते आम्हाला खरं खरं उत्तर मिळून जाईल. हो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही बोला, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे ऑटोमॅटिकली मिळतील. ते का म्हणते वहिनी शर्वरी ताईंबद्दल का नाही सांगितलं? शर्वरी इतकी हुशारी की तिने काहीच पुरावे ठेवले नसणार आहे. शर्वरीला एवढ्याशा गोष्टीत अडकवायचं नाहीच, मोठा धमाका करायचा आहे आणि खरं काय तिने केलंय ते सगळ्यांच्या समोर आणायचे. त्यामुळे अवंतिका अशा गोष्टींकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही आणि फालतू गोष्टीत तिला अडकवायचं नाही. तिला मोठ्या गोष्टीत अडकवायचं की ती बाहेर पडलीच नाही पाहिजे. आपला फोकस हलवायचा नाहीये. शर्वरीला अडकवायची आहे पण पुरती अडकवायची. ऋषिकेश दादाने सगळं सांगितलं तर काय कराल ते नाही सांगणार, गॅरंटी मला सुद्धा सांगता येत नाही. ऋषिकेशने रागाच्या भरात जर तिचं नाव घेतलं तर करू काय. आता जानकी घाबरलेली असते. हा भाग इथे संपतो. पुढच्या भागात काय होणार आपण अगदी थोडक्यात बघूया. शर्वरी आणि ऐश्वर्या हॉलमध्ये असतात आणि ऐश्वर्या म्हणते शर्वरी पुढे काय करायचं ठरवलंयस ग तू? ठरवीन ग मी, काहीतरी योग्य मार्ग दाखवेन, आल्यावर कळेल ग तुला. आणि शर्वरी तिथून निघून गेलेली असते. ऐश्वर्या म्हणते प्रवीण म्हणतीये पण मला चांगलं माहिती हिचं ठरवून झालंय, आता ही डायरेक्ट कार्यक्रमच करणार. ही शर्वरी काय साधी सुधी नाहीये, सगळं तिचं प्लॅनिंग झालंय पण मायासमोर नाटकं करते. अवंतिका आणि जानकी आलेले असतात त्या लोकेशनवर, मुळशीच्या बॉर्डरवर. आणि जानकी म्हणते हेच लोकेशन, ते इथे कोणी कसं दिसत नाहीये, आपल्याला फसवलं तर नाही ना अवंतिका? त्यात काय जानकीचा फोन वाजलेला असतो, माणसाने फोन लावलेला असतो. फार स्मार्ट आहे ना तुम्ही, तो मोबाईल महत्वाचा वाटत असेल. 2 तासात 1 करोड रुपये घेऊन यायची, फोन मिळून जाईल. करोड रुपये तिथे ठेवायचे आणि निघून जायचे, तुमचा फोन तुम्हाला मिळेल. बघू आता जानकी त्या माणसाला न ओळखता न फोन घेता लगेच 1 करोड रुपये देणार की तो माणूसच पोलिसांच्या ताब्यात देणार, हे बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.